अबोली या मालिकेच्या 29 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता मनवा निघून गेल्यामुळे घरामधली सगळी साफसफाई सगळेजण करत असतात. तर रमा म्हणते, अबोली तू राहू दे, तू काही करू नकोस बरं. यावरती क्रिश आणि राघू म्हणतात, हो अबोली तू शांतपणे बसून राहा, तू कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, या सगळ्यामध्ये तुला आता शांतपणे बसून हे सगळं बघायला पाहिजे, कारण जर तुला त्रास झाला तर बाळाला पण त्रास होईल. असं म्हणत ते आता अबोलीला बाजूला करतात आणि सगळी आटपाटप करत असतात. तोपर्यंत इकडे आता प्रिन्स येतो आणि काय चाललंय तुमचं, तुम्ही अजून तयार नाही का झालात, आपल्याला जायचं आहे ना. अबोली म्हणते, क्रिश खरं तर थोडंसं मला बरं नाही वाटत आहे, मला असं वाटतंय तुला घरचं खाऊ आवडतो की नाही, तर मी इथे काहीतरी जेवण बनवते. क्रिश म्हणतो, हे बघ तुझ्या हातचं मला खायचं आहे, पण आत्ता नाही, आत्ता मला पार्टी द्यायची आहे, मी खूप खुश आहे आणि त्या प्रित्यर्थ मला पार्टी द्यायची आहे, मी तुझं काही ऐकणार नाही आहे, आपण बाहेर जायचं आहे म्हणजे जायचं आहे. असं म्हणत तो हट्टाला पेटतो. अबोलीचं काही ऐकत नाही. त्याच वेळेला आता मात्र इकडे त्याला क्रिश म्हणतो, बरं झालं आपल्या बहिणाबाईला चांगलंच दटावलंच ते, नाहीतर ना ती कुणाचं काही ऐकतच नाही आहे. म्हणजे आता आपण बोललो म्हणून ऐकलं तरी, नाहीतर ती पार्टीला नकारच दिला असता. बरं झालं तू तिला दटावलंच ते. यावरती अबोली म्हणते, हे बघा तुम्ही ना दोन प्रकारची नाती आहेत तुमची, म्हणजे तुम्ही आत्तोबा पण आहात आणि त्याचप्रमाणे मामा पण माझ्यावरती दादागिरी केलेली मला नाही हं चालणार. असं म्हणत अबोली, क्रिश, प्रिन्स यांची थट्टा मस्करी चालू असते. तोपर्यंत मनवातीच्या मैत्रिणींना सांगते, हे बघा काहीही झालं तरी मला एक शेवटचं काम करायचं आहे आणि ते काम केल्याशिवाय मी काही येणार नाही, ते काम मला काहीही करून पूर्ण करायला पाहिजे. असं म्हणत मनवा आता सांगते की तुम्ही पुढे व्हा, एक अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करते. त्यावर तिच्या मैत्रिणी म्हणतात, अगं असं काय करतेस, आता काही गोंधळ वगैरे करू नकोस, कारण ना आधीच ऑलरेडी तू त्या घरामध्ये खूप काही गोंधळ करून ठेवलेला आहेस, त्यामुळे आता अजून काही राडा करू नकोस. यावर ती मनवा म्हणते, आता शेवटचा डाव, यापुढे कोणताही राडा होणार नाही, यापुढे कोणताही गोंधळ सुद्धा होणार नाही. अबोली इकडे छानपैकी तयार होते, पण तिचं मन काही बाहेर जायला तयार नसतं. त्यावेळेला तिकडे आता अंकुश येतो, तिचे डोळे बंद करतो आणि चल तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं म्हणतो. अबोली म्हणते, सर काय करताय, घरामध्ये सगळे आहेत, त्यांना काय वाटेल की हे दोघं जण काय करतायत. यावरती अंकुश म्हणतो, अबोली तू शांत बस, मी सांगतोय ना चल तर चल. असं म्हणत अंकुश अबोलीला बाहेर घेऊन येतो. बाहेर आता छानपैकी इथे मस्तपैकी पाळणा आणलेला असतो. पाळणा आणल्यावरती तिथे आता खूप सारी खेळणी असतात. अबोलीचे डोळे झाकून अबोलीला सरप्राईज देण्यात येतं. त्यावरती मात्र आता अबोली खूप खुश होते, सर किती छान असं म्हणत अबोली तिकडे पाहायला लागते आणि सगळेच जण अबोलीला खूप कौतुकाने पाहायला लागतात. त्यावेळेला अबोलीला पाळणा आवडतो, खेळणी आवडतात. अबोली म्हणते, सर तुमची चॉईस खूप छान आहे, तुम्ही ही खेळणी पाळणा आणलेत ना, हे खूप चांगलं केलं. असं म्हणत आता अबोली खुश होते आणि तुमची चॉईस छान आहे म्हटल्यावरती प्रिन्स म्हणतो, हो तर म्हणून असं त्यांनी तुला चॉईस केलंय की. असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते. अंकुश म्हणतो, अबोली तुला आवडलं ना, बस झालं. त्यावरती आता तिकडे विरजण टाकण्यासाठी नीता येते. नीता म्हणते, हे काय अंकुश तुला माहीत नाही आहे का, म्हणजे बाळ जन्माला यायची हे आद्या अशा गोष्टी आणणं हे खूप चुकीचं असतं, म्हणजे तुला माहिती आहे का हा अपशकुन असतो. यावरती आता इकडे चिडून रमा म्हणते, हे बघ असं काही नसतं, त्याने आवडीने आणले ना, तू कशामध्ये मिठाचा खडा टाकू नकोस बरं, चल निघ इथून. असं म्हणत रमा तो विषय बदलते. अंकुशला सुद्धा खूप राग येतो, तो रागारागाने तिच्याकडे पाहायला लागतो. पण नीताला कसला फरक पडतो, नीता आता पार्टीसाठी जायला तयार होत असते. मग क्रिश म्हणतो, चला आपण सगळ्यांनी पार्टीसाठी जायचं आहे. निघताना अबोलीला खूप हुरहुर वाटत असते, म्हणजे या घरातून तिचा पाय निघत नसतो, काहीतरी चुकीचं घडतंय, काहीतरी चुकीचं घडणार आहे, हाच विचार करत ती आता इकडे बसलेली असते, पण तिचा पाय काही निघत नसतो. तोपर्यंत आता इकडे अंकुश येतो आणि चल अबोली. अबोली म्हणते, हो सर, पण मला असं वाटते मी इथे थांबू का, तुम्ही जा ना. यावरती अंकुश म्हणतो, अबोली असं काय करतेस, अगं तुझ्यासाठी त्याने पार्टी ठेवले की नाही, चल लवकर, चला लवकर चला निघा बाहेर. असं म्हणत आता सगळेजण घाईघाई करत असतात. तोपर्यंत मात्र आता अबोली लॉक करायला लागते. लॉक करत असताना अबोलीचा पदर त्या दारात अडकतो. दारात पदर अडकल्यावरती अबोली मागे वळून पाहते आणि आता तिला दार किंवा घर आपलं काहीतरी खुणावतंय ही संकेत मिळतात. अबोली म्हणते, सर काय होतंय हे सगळं. अंकुश म्हणतो, अगं काही नाही, गडबडीमध्ये तुझा पदर अडकलाय, बस काहीच नाही. मग तो पदर काढून अबोली निघते. त्याच वेळेला अबोलीचा पुन्हा एकदा तोल जातो. अंकुश तिला सावरतो आणि म्हणतो, अबोली अगं सावकाश, काय करतेस तू. असं म्हणत तो अबोलीला सावरतो. हे सगळं लपून छपून मनवा पाहत असते. आता हे लोक घराबाहेर गेलेत, मला माझं काम फत्ते करण्यासाठी खूप वेळ आहे असा विचार करत मनवा तिच्या संजा मित्राला बोलवते आणि संजाला ड्रम आणायला सांगते रॉकेलचा.
संजा रॉकेलचा ड्रम घेऊन येतो, मनवा तो ड्रम घेऊन घरात शिरते. तोपर्यंत इकडे पार्टी सुरू होते आणि आता क्रिस सांगत असतो, अबोलीताई तर माझ्यासाठी खूप स्पेशलच आहे, पण तिने जी गुड न्यूज दिली ना ती त्यापेक्षा जास्त स्पेशल आहे. आता अबोलीताईपेक्षा स्पेशल व्यक्ती म्हणजे तो किंवा ती किंवा दोघं जण माझ्या आयुष्यात येणार आहे, म्हणून मी खूप खुश आहे. राघू सांगते, हो मला पण दादा वहिनीचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं आहे, म्हणजे त्या दोघांनी मला आत्या बनवले, त्यांचे आभार मानायचे आहेत. असं म्हणत जो तो आपले आभार प्रदर्शन करत असतो. मग अंकुशला बोलण्यासाठी बोलवलं जातं. अंकुश म्हणतो, खरं सांगायचं तर लग्न झाल्यापासून मी अबोलीला त्रासच जास्त दिला. या सगळ्यामुळे कसं आहे ना, अबोलीला मी माफीसुद्धा मागतो, पण आत्ता यापुढे मी तिला वचन देतो की माझ्याकडून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं मी तिला कोणतीही हार्म करणार नाही. आणि या सगळ्यामध्ये मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. मी माझ्या बाबांसारखा बेस्ट डॅड बनण्याचा प्रयत्न करणार, बेस्ट बाबा बनण्याचा प्रयत्न करणार आहे. अबोली, मी तुला वचन देतो, मी आपल्या बाळांचा एकदम चांगला बाप बनून दाखवणार आहे आणि तुझी उत्तम काळजी घेणार आहे, जे आत्तापर्यंत मी कधीच केलं नाही. असं म्हणत अंकुश आता आपलं मत मांडतो. तोपर्यंत क्रिश आता वेटरला बोलवतो, त्याला काहीतरी कानामध्ये सांगतो आणि इकडे छानपैकी गिफ्ट अंकुश अबोलीला दिलं जातं. अंकुश अबोलीला दिलेल्या गिफ्टमध्ये छानपैकी फोटो फ्रेम असते आणि आता छानपैकी म्युझिक लावायला सांगितलं जातं. फोटो फ्रेम आवडते, मग म्युझिक लागतं. मग आता अंकुश अबोली डान्स करायला लागतात. आई मी बाबा तू होणार ग, कोणीतरी येणार ग, या सुंदर गाण्यावरती सगळेजण डान्स करतात, एन्जॉय करत असतात. पण मनवाई ते सुडाच्या आगीने पेटलेली असते. मनवा म्हणते, या अबोली प्रेग्नंट आहे, तिच्या पोटात बाळ आहे, तर तिला इतकं सगळं मिळणार आणि मी ज्या वेळेला माझ्या आईच्या पोटात होते तेव्हा मला नाकारलत तुम्ही, या सगळ्याचा मी बदला घेणार. असं म्हणत आता मात्र इकडे मनवा हातामध्ये ड्रम घेऊन घरात शिरते. इकडे मनवा घरात शिरते. सगळ्या घरावरती ती आता रॉकेल उठते. अबोलीला काहीतरी संकेत मिळत असतात, काहीतरी अघटित घडतंय, काहीतरी चुकीचं घडतंय. या सगळ्यातून आपल्याला आपलं घर वाचवायला पाहिजे, हे सतत तिच्या मनामध्ये विचार येत असतात. आणि ती म्हणते, अंकुश सर मला ना घरी जायचं आहे. यावरती अंकुश म्हणतो, असं काय करतेस अबोली, अगं इथे आपल्यासाठी पार्टी आहे, घरी कसं जायचं. अबोली म्हणते, मला कसं तरी होतंय, काहीही झालं तरी मला घरीच जायचं आहे. तोपर्यंत मात्र आता मनवाने पाळणा, ती खेळणी सगळ्यावरती रॉकेल ओतून ठेवलेलं असतं. इकडे अबोलीची तब्येत थोडीशी बिघडल्यासारखी वाटल्यामुळे अंकुश म्हणतो, अबोली खरंच तुला त्रास होतोय का, खरंच त्रास होत असेल तर आपण घरी जाऊन पटकन येऊया. अबोली म्हणते, हो सर मला घरी जायलाच पाहिजे, वाटल्यास पुन्हा येऊ. मग आता अंकुश प्रिन्सला म्हणतो, प्रिन्स थोडी अबोलीची तब्येत बरी नाही आहे, तर आपण एक काम करूया, आम्ही घरी जाऊन पुन्हा येतो, तुम्ही सगळे इथेच थांबा. प्रिन्स म्हणतो, ठीक आहे तुम्ही लवकर या. मग अबोलीला घेऊन आता अंकुश घरी येतो. तोपर्यंत मनवाने सगळीकडे रॉकेल ओतलेलं असतं आणि आता आगीचा एकच कल्लोळ ती पेटवणार असते. आगीचा कल्लोळ पेटवून आता शिंदे कुटुंबाचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून मनवाने बदला घेण्याचं ठरवलेलं असतं. मनवाने आग पण लावलेली असते. तितक्यात तिथे अबोली येते आणि मनवा काय केलंस तू, हे मनवा काय केलंस, माझं घर असं म्हणत अबोली आता पाण्याच्या बादल्या पूर्ण घरात जिथे आग लागले त्या साईडला ओतायला लागते. अबोलीची खूप धावपळ चालू असते. अंकुश तिला थांबवत असतो, अबोली थांब, काय चाललंय तुझं, असं म्हणत तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पाळण्याने पेट घेतलेला असतो, सगळ्या खेळण्यांनी पेट घेतलेला असतो. अबोली तरी सुद्धा हार मानत नाही. ती इकडे तिकडे सगळीकडे पाणी टाकत असते, आग विझवत असते. त्याच वेळेला त्याच पाण्यावरून तिचा तोल घसरतो आणि ती आता टेबलावरती धडकते. टेबलावरती अबोली आपटते. अंकुशला जबरदस्त धक्का बसतो. अबोली असं म्हणत तो अबोलीच्या जवळ येतो. आता अबोलीला नियतीने जे दान दिलंय ते नियती अशा पद्धतीने परत घेणार का, की याच्यामध्ये नवीन काही टर्न ट्विस्ट असणार, अबोली आणि तिचं बाळ सुखरूप असणार, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.